भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य, देवानं जवळ घेणं भाग्य. माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून नाही देतील. माणसं गरजेनुसार जवळ येतात, सोयीनुसार दूर जातात. डिपेंड ऑन सिच्युएशन. कंडिशन नुसार माणसं बदलतात. कळलं माझं बोलणं? कंडिशन नुसार माणसं बदलतात. याचं परवाचं उत्तम उदाहरण आहे अशोकराव चव्हाण. मला नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे. डिपेंड ऑन सिच्युएशन. कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. म्हणून माणसं आपले हे गृहीत धरून कधीच चालायचं नाही. मी सांगेल तुम्हाला, बघा माणसं तोंडावर एक बोलतात, माघारी एक बोलतात. तोंडावर म्हणतात काय सानप महाराज सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख आहे ते, अकल नाही त्याला. 15 मिनिटं महाराज लेट झालात, लोक महाराज आलीत का म्हणतच नाहीत. आलं करते, आलं करते, गेलं करते. ही परिस्थिती आहे बरं का. लक्षात ठेवा. एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असल्यावर त्याच्या तोंडावर म्हणतात महाराज साहेब येतं आमचं गाव, हे जो काही विकास झालाय साहेबाची कृपा. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्यावर गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला म्हणतात महाराज सगळं गाव याचा अवलादीन खाल्लं. ही परिस्थिती आहे. लक्षात ठेवा. गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, म्हणे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला, एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काय तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं माझ्याकडे काय तारीख शिल्लक नाही. म्हणे गावाचं प्रेम आहे तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. म्हणलं ज्यांनी घेतलं ते काय काठ्या मारायले? नाही कळलं का तुम्हाला? ज्यांनी अगोदर तारखा घेतल्या ते काय काठ्या थोडीच मारायला, त्यांचं बी प्रेमच आहे ना. नाही म्हणे तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. म्हणलं जमणार नाही. म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. काय प्रेम असावं म्हणलं लोकांचं. म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. तो बैठकीतून फोन लावला, त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्याजवळ बसलेलं फोन लावणार म्हणे काय म्हणले रे महाराज? फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. हा अरे एका तारखेत बाप बदलतात लोक. काय घेऊन बसले तुम्ही? विठाला विठाला या भ्रमातच राहायचं नाही महाराज. म्हणून साधू संत याच्या विरोधात आहे. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया, पतित पावना देवराया. वाजूच नका टाळ्या तुम्ही, अजिबात वाजू नका. बघा नाही, मी एकटा वाजवतो हा, तुम्ही ऐका. विठाला विठाला काय लक्ष देऊन ऐका. म्हणून साधू संत याच्या विरोधात आहेत ना. लक्ष देऊन ऐका दादा महाराज. साधू संत सुखी काय माहिती आहे का? तुम्ही जाणकार लोक आहे म्हणून मी वेगळं बोलतोय. लक्षात ठेवा. मानदंभ चेष्टा ही तो शुकराची विष्ठा. आम्ही मानाला डुकराच्या विष्ठेप्रमाण महत्व देतोय म्हणून आम्ही सुखी आहेत. आम्हाला हार घातला तर आनंद होत नाही, शिव्या दिल्या तर दुःख होत नाही. स्थितप्रज्ञ हिंदी कोणी मारी बंदी कोणी पूजा केली नाही ते निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही. जाऊ दे आपल्या भाषेत सांगू का, येडीला. पण हा सिद्धांत थोडा वेगळा आहे बरं का, फक्त कळावं म्हणून सांगतोय. काही माणसं म्हणतात येडीला सासरे सारखं मायर आहे सारखं, पण हा इथं सिद्धांत थोडा अपसिद्धांत होईल. फक्त मी उदाहरण म्हणून सांगितलंय तुम्हाला. तसं साधू संत म्हणले आम्हाला मान दिला तर आनंद होत नाही आणि शिव्या दिल्या तर दुःख होत नाही. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दुही पासोनी स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवा. बरोबर आहे का नाही? बघा म्हणून भगवंत म्हणले मी अमानी आहे, मला मान नको आहे. मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो. गिव्ह द रिस्पेक्ट टेक द रिस्पेक्ट. कळलं माझं बोलणं? मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो, हे आलं पाहिजे बरं का. काय म्हणतात आपण लाद बी लागू देत नाही, हे चुकीचं आहे.
बरोबर आहे. तू लात लागू देऊ नको पण तू पाया पड. हे काही काही गोष्टी कळल्या. तू लात नको लागू देऊ चांगली गोष्ट आहे, पण आता मोठा माणूस आला तर पाया पड ना त्याच्या. नको पैसे घेऊ तू पण घेऊ दे ना मला. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या. धन्यवाद. लक्ष देऊ नाही का बघा. मला सांगायचं काय, साधू संत याच्यापासून वेगळं आहे. लक्ष देऊ नाही का बरं का. मला काय सांगायचं, मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो, हे फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. मग माणसानं जवळ करणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य आहे. सध्या आम्हाला देवानं जवळ घेतलं आहे का. देवानं जवळ घेतलं म्हणून तुम्ही जवळ घेतलं. जर माऊलीने जवळ घेतलं नसतं तर तुम्ही कशाला जवळ घेतलं असतं. सांगू तुम्हाला, या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यांना माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं. तुला वाटतं ना माझा अभ्यास आहे, माझं चिंतन आहे, तू ज्ञानोबा तुकोबारायाचं नाव घेऊ नको, चाल फिर. अरे कुत्र विचारणार नाही तुला. नाही, मी आहे ते रिअल बोलतोय. आज हे आपल्याला मानतात लोक, ही ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आहे. अरे एवढे महाराज लोक चुकले, अजूनही चुकतात आहे का बरं. आजपर्यंत बरेच महाराज चुकले, बरेच महाराज चुकत राहतील, पण माऊलीवरची श्रद्धा कमी नाही झाली. तुकाराम महाराजावरची श्रद्धा लोकांची कमी नाही झाली. वारीचा सोहळा कमी नाही झाला. महाराज काय म्हणतात, संप्रदायाचं वाटुळ केले या लोकांना. चुकीचं बोलताय तुम्ही. संप्रदायाचं वाटुळ कोणीच करू शकत नाही. तो आयऱ्या गैऱ्याचा संप्रदाय नाही, ज्ञानोबा तुकोबारायाचा संप्रदाय आहे महाराज. त्याचं वाटुळ करणारा अजून जन्माला यायचा आहे. जो संप्रदायात राहून चुकीचं वागला त्याचं वाटुळ झालं. संप्रदायावर काय परिणाम आहे. संप्रदायावर परिणाम कोणता झाला मला सांगा ना. माऊलीला मानणारे, दर्शन घेणारे लोक कमी झाले? अजिबात नाही महाराज. लक्षात ठेवा. काय म्हणतात महाराज लोक बिघडले? अजिबात नाही बिघडले. बिघडलेल्या आहे ना माळी घातल्या आणि महाराज झाले. विठाला विठाला सध्या आम्हाला देवानं जवळ घेतलं. आणि अजून एक बोलू, ज्याला देव डोक्यावर घेतो ना त्याला समाज खाली आणू शकत नाही. पुन्हा एकदा ऐका, ज्याला देव डोक्यावर घेतो त्याला समाज खाली आणू शकत नाही, आणि ज्याला देव खाली ठेवतो ना त्याला समाज मोठं नाही करू शकत महाराज. लक्षात ठेवा बरं का. म्हणून म्हणतात, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. तेव्हा तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं. एकदा स्वर लावून घ्या बरं. स्वर लावा. स्वर माईकला लावा ना. आवाज खूपच बिघडलेली. हा बिघडलेली बरोबर बिघडेल ना. हा स्पीकर लावलाय त्याला आवाज कमी थोडा. त्याचा आवाज वाढवा. मोबाईल खाली आदळ बरं एकदा. मोबाईल नाही का. बरं आहे का. बरोबर माईकचं आहे. बरोबर. मला वाटलं ते रिमोट आदळलं की टीव्ही चालतील तसं. असं काय आहे का. विठाला विठाला देवानं जवळ घेणं भाग्य आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. देवानं जवळ घेणं भाग्य. काय काय म्हणता येऊ आई पाहुण्याचं काय म्हणणं आहे. ओ आई गेले बा पाहुणे. विठाला विठाला बोला पुंडलिक ज्ञानदेव हरिनाथ ज्ञानेश्वर तुकाराम महाराज. देवानं जवळ घेणं भाग्य. दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य.
कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गाठ की हानि है आगना, बूझे बारंबार, जीवन के दिन चार। संतों की वाणी है वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद, ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार। कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार। काही क्षणाचं जीवन आहे, लक्षात ठेवा। तुम्ही ते कन्फ्युजनच आहे स्वराचं। विठाला विठाला काम क्रोधावर विजय मिळवणं याला म्हणायचं भाग्य, आणि संतांचं दर्शन होणं याला म्हणायचं भाग्य। पुन्हा एकदा, देवानं जवळ घेणं, बोला, देवाने जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संतांचं दर्शन होणं भाग्य। म्हणून उजळले भाग्य आता। आता कधी 9:30ला का? आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे। एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो, आहे का नाही? आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तुळशोनी मज द्यावे पसायदा। पण त्याच्या अगोदरची ओवी अशी आहे, शास्त्री महाराज, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायिक पण, आता विश्वात्मके देवे आता कोठे धावे मन, म्हणजे अगोदर धावत होतं असा त्याचा अर्थ आहे। आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती, आता तुम्ही कृपावंत, म्हणजे आता तुमची कृपा माझ्यावर झाली, अगोदर नव्हती। एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो। तुम्हाला कळलं असं आता सांगतो। नवरा बायकोचं घरातलं लक्ष देऊ नाही का? नवरा बायकोचं बडबड सुरू झाली, भांडण सुरू झालं की नवरा बराच वेळ बायकोला बोलत राहतो आणि ती बिचारी ऐकून घेत राहते, बरोबर आहे? पण तिची ऐकण्याची कॅपॅसिटी, मर्यादा, सहनशीलता संपली की ती म्हणते आता बस, आता सगळ्याला अनुभव आहे, बोला ना, आता बस झालं, मी म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती। सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती, मग नांदली कोणती असते? तो प्रश्न अजून शिल्लक आहे, तो सुटला नाही बरं का? आणि बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा, बरोबर आहे? तुम्ही किती बी मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळायच्या, शेंडी दाबूनच घरी यायचं महाराज। किती सुंदर पखवाज वाजवून जा आणि घरी गेल्यावर बायकोला म्हणावं आज असा पखवाज वाजवला, तिनं फक्त एवढंच करायचं, हवाच जाती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही। बिना औषधाचा रोग बरा होतो, आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते। शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्हा केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं झाकली मोठ 5-25 लाखाची। अरे किती दिवस भाव दिवस ठेवता, वाढवा ना जरा, लक्ष नाही का? मला लक्ष देऊ, बायाला कौतुक आहे का? एकानं बारीक कटिंग केली, जरा 4G विनोद आहे, कळला तर बघा, बारीक कटिंग केली आणि बायकोला म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायला नाही का? बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातलेच दिसला असतात। तिला काय कौतुक आहे महाराज, विठाला आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द? आता बोला ना, कोणता? आता बोला ना, कोणता? आता बोला ना, हाच आता उधळले भाग्य आता अवघे चिंता अवघे चिंता
रे उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळलेले भाग्य आता गाणे. भाग्य आता उजळलेले भाग्य आता उजळलेले भाग्य आता आणि उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता आवडी चित्तावरली आवडी वा वा संत दर्शनी संत दरुशनी हाला हरी संत दर्शनी क्या बात है? संत दर्शनी संत दर्शनी क्या बात वा ईश्वरी देण असते महाराज गॉड गिफ्ट असतं क्या गायला ते दे चिल्या बाळाला ते दिलेले आहे बरं का बाकी काही कमी असेल नाही कोण विठाला 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 लक्षात ठेवा बरं का योग्य ठिकाणी एनर्जी खर्च होते महाराज उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली लक्ष देऊन आहे का बरं का आता कळलं तुम्हाला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी म्हणजे समूळ चिंता वारली महाराज म्हणले आता आमच्या जीवनात कोणती चिंता राहिली नाही आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे चिंता नाही असा माणूस नाही बरं का दादा महाराज चिंता नाही असा माणूस जगाच्या पाठीवर भेटणार नाही जगाच्या म्हणतोय मी प्रत्येकाची चिंता वेगळी असेल पण चिंता आहे नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना सुखमस्ती विरक्तस्य मुनिरेकांत जीवना चक्रवर्ती राजाला जाऊन जरी तुम्ही विचारलं चिंता नाही का तो आहे सांगेल इंद्राला जरी विचारलं चिंता नाही का तो आहे सांगेल सध्या देवेंद्राला जरी विचारलं चिंता आहे का तो आहे सांगेल प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे फक्त प्रत्येकाची चिंता वेगळी वेगळी आहे इथं सकाळी उठल्यानंतर दोन प्रकारची माणसं संतोष पाटील रस्त्यानं पळताना दिसतात कशासाठी पळतात अण्णा काही पोट भरण्यासाठी पळतात काही पोट कमी करण्यासाठी पळतात कळलं माझं पण कुणाला पोट भरण्याची चिंता आहे तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे पण चिंता आहे ना अहो कोणी सायकलवर प्रवास करत असेल तर कोणी व्यायामासाठी घरातच सायकल आणत असेल तुम्ही बघा ऑब्झर्व मी बोलतो हे प्रॅक्टिकली आहे चिंता नाही असा माणूस नाही महाराज जेवायला मिळेल का नाही चिंता बोला जेवायला मिळेल का नाही तुम्ही जोरात बोलत नाही ही चिंताच आहे जरा बोला जेवायला मिळेल का नाही चिंता कीर्तनाला आलो टेकायला खांब मिळेल का नाही तुमच्याबद्दल माही तक्रार नाही बरं का बाबा टेकायला काम मिळेल का नाही चिंता लक्ष द्या लग्न झालं मुलगा होईल का नाही बोला चिंता मुलगा झाला जगेल का नाही चिंता जगला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं अभ्यास करेल का नाही चिंता अहो पाहिजे त्या शाळेत टाकणं कुणाचं काम आहे चांगल्या शाळेत टाकणं कुणाचं काम आहे बोला ना बापाचं ना अभ्यास करणं मास्तरचं बरोबर ना नाही अभ्यास करणं कुणाचं काम आहे पोराचं काम आहे त्यानं अभ्यास केला पाहिजे ना अहो एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं आणि त्याचे मास्तर आले मास्तर म्हणले ए बाळ्या बाळ्या हे बाळ्या इथं काय झोपला रे ए बाळ्या इथं काय झोपला रे ते लहान बाळ्या होता हे मोठा बाळासाहेब आहे आपला इथं काय झोपला रे जाय वर्गात जाऊन बस तिथं तास सुरू आहे ते पोरगा म्हणे तिथं बसल्यावर काय होईल काय म्हणे तिथं बसल्यावर काय होईल ते मास्तर म्हणले अरे ते शिकवायलेलं समजन ना तुला
ते म्हणे समजून काय करायचं. ते म्हणले अरे समजल्यानंतर अभ्यासाला सोपं जाईल. अभ्यास झाल्यावर पुन्हा काय म्हणे. अरे अभ्यास झाल्यावर परीक्षेत मार्क चांगले पडतील. चांगल्या मार्काचं काय करायचं म्हणे. अरे चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं म्हणे. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मग पुन्हा काय. चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळाली म्हणे डिग्री. मग तिचं काय करायचं सांगा. अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागली म्हणे नोकरी. मग पुन्हा काय. अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील. आले म्हणे पैसे. मग त्याचं काय करायचं सांगा. अरे पैसे आल्यावर बंगला बांधला म्हणे बंगला. मग पुन्हा काय. गाडी घेता येईल. घेतली म्हणे गाडी. मग पुन्हा काय. मास्तर म्हणले एकदा बंगला झाला गाडी झाली भरपूर पैसे झाले की आयुष्यमध्ये झोपायचंच काम आहे. मग आता काय करायलो म्हणे. एवढा कुटाणा करून जर झोपायचं असेल तर आता झोपू द्या ना. टेन्शन का देत मला. टेन्शन लेस तणाव मुक्त जीवन जगावं माणसानं. एक बाप असा सनई वाजवायचा बघा. आणि त्याला वाटलं आपलं पोरग सनई वादक व्हावं. बाप म्हणे बाळ्या तुला सनई शिकायची. बाप म्हणे बाळ्या तुला सनई शिकायची. पोरग म्हणे मी नाही शिकणार. बाप म्हणे कसं नाही शिकत. पोरग म्हणे नाही शिकत. बाप म्हणे कसं नाही शिकत. पोरग म्हणे नाही शिकत. बापान खाली पाळलं राग आणि त्याच्या छातीवर गुडघा दिला आणि त्याच्या तोंडात सनई कोंबली. आता शिकशील का नाही म्हणे. पोरग म्हणे सनई कोंबणं तुमच्या हातात आहे पण फुकणं. मी फुकली नाही तर वाजन कशी. बरोबर आहे का नाही सांगा. तसं पाहिजे त्या शाळेत टाकणं बापाचं काम आहे पण अभ्यास करणं थोराचं काम. अभ्यास करेल का नाही चिंता. पास होईल का नाही चिंता. चांगले मार्क पडतील का नाही चिंता. चांगल्या कॉलेजला जाईल का नाही चिंता. तिथं गेल्यावर पास होईल का नाही चिंता. डिग्री मिळेल का नाही चिंता. डिग्री बी मिळाली नोकरी लागेल का नाही चिंता. नोकरी लागली आता पुन्हा एक चिंता. कोणती. बोला बोला बोला. छोकरी. बरोबर आहे ना. पोरी मिळणार चिंतेचा विषय आहे ना. हो पोराच्या बापाला जाऊन भेटा. ते टेन्शन मध्ये दैल्या ओढू बेजार येते. दैल्या माहिती आहे ना. अर्धी बिडी. आमच्या इकडे दैल्या म्हणतात त्याला. अर्धी बिडी. ती कानाला लावायची पुन्हा ओढायची पुन्हा इजवायची पुन्हा कानाला ठेवायची. हा टेन्शन मध्ये येते. पोराच्या बापाला विचारा तानात येते. त्याला म्हणावं ते आले कुठले पाहुणे. कुठलेच आलेले नसतात त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणची निरोप आहे. अण्णा बी घेऊन आले होते पण यंदा आम्हाला करायचं नाही. लबाडा चाटा मारू नको. चांगल्या चांगल्या पखवाजाचा मेळ बसणं तुझ्या ठोणग्याचा कुठून बसणार. त्याच्याकडे पाहू नका त्याचं झालेलं आहे. ते झालेलं महाराज लक्षात ठेवा. चांगलं वागणाराची पंचायत आहे हो. हे वरातीशिवाय दुसरीकडे दिसतच नाही. पोरगी देऊन बापाला काय वाटोळ करायचं का सांगा. पोरी नाही का लायकी नाही. बरोबर बोलला. रांग लागल ना पोरीची. कमवा ना काहीतरी. हा काहीतरी कमवल्यावर. अरे नोकरीवाल्याच्या घरी 10-10 स्थळं आहेत. चांगल्या उद्योगपती शेती करणाऱ्याच्या घरी रांग लागलेली आहे. आपण काहीच करायला तयार नाही. पोरगी द्या म्हणतो. कसं काय येणार. होत नाही. लक्षात ठेवा. आमच्या गावातला एक नवरदेव पोरगी पाहून आला घडलेलं. आणि आम्ही या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा. म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असाही गैरसमज करू नका. मग ते पोरगी पाहून आलं ना आम्ही कीर्तनाला गेलो. मग त्याला गाडीत चालता चालता म्हणलं आली का पसंत. म्हणे पसंत. वर्ष झाले मी कोणती बी होच म्हणायलो मिळच बसना. पोरीच राहिला नाही माना. जायचं झालं त्याने आनंद माना. राहिलेल्या पावशेर गांजा भगवी लुंगी आलक निरंजन और एक चटई बडाव साधू बड गया चलो. हा पोरीच राहिला नाही. लक्षात ठेवा. पोरी मिळणं आज चिंतेचा विषय झाला. बर मुलगी मिळेल का नाही चिंता. बर लग्न झालं मुलगी मिळाली. लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं. ही सगळ्यात मोठी चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर एखाद्या आश्रमात महाराज ठेवतील का नाही चिंता. सांभाळलं घरात शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. थोडा आवाज द्या. शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय आहे ना. बोला. चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला गेला आप्पा महाराज आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशनला आलो तुम्ही आरतीचा ताटण हार काय आणला. डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन. सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागेवर तो हा कार्यक्रम. पुन्हा हार आणाय जाऊ कुठं सांग आता. विठाला चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला. बिल किती होतंय चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठे चिंता असते. मी सांगतो ना तुम्हाला मेल्यावर सुद्धा चिंता असते. मला सांगा मेल्यावर जर चिंता नसती शास्त्री महाराज तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही
त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. डॉक्टरना दिलेल्या बिलाची चिंता करू नका, मी सांगतो त्या बिलाची चिंता करा. एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. कशासाठी? हृदयाचं ऑपरेशन करायला. नाही का 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं आणि त्या बाबाचे प्राण वाचवले. पण दादा 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. किती नंदू पाटील? 8 लाख. त्या बाबांनी बिल पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले बाबा 8 लाख बिल तुम्हाला जास्त होतंय का? लाखभर रुपये कमी करतो, तुम्ही रडू नका. त्या बाबांनी सांगितलं डॉक्टर साहेब कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे, मी मेलो असतो तर त्या पैशाचं काय करायचं होतं? अहो तुम्ही मला वाचवलं, याचं बिल 8 लाख म्हणजे काही केलं नाही. तुम्ही 10, 15, 20 लाख केलं असतं तरी मी आनंदानं दिलं असतं. मग बाबा रडताय कशासाठी? त्या बाबांनी उत्तर फार सुंदर दिलं. एवढं उत्तर घेऊन घरी जा. त्या बाबांनी सांगितलं डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. 80 वर्षे झाले माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, अजून रुपया बी बिल पाठवलं नाही हो. आज अरे कोरोनामध्ये श्वास सुद्धा विकत घ्यावा लागला, ऑक्सिजन विकत घ्यावा लागला. त्या देवाने हे फुकट दिलंय आपल्याला. थोडा लाईट लावा, याचं डबल न बिल येतं LED-चं, बरोबर आहे ना? अरे देवाने एकच लाईट लावला, सकाळी लागतो तो, त्याचं बिल अजून नाही आलेलं महाराज. तुम्ही कधीतरी विचार करा या गोष्टीचा. देवाने जे दिलेले आहे त्याची किंमत करा. एक दात पडला ना, चांगला दात बसवाय 10,000 रुपये लागतात. देवाने तुला 32 दिले, 3,20,000चे दात झाले. लहानपणी 32 पडून गेले, 6,40,000चे देवाने तुला दात दिले आणि तो बिड्या पिऊन पाडली. किंमत आहे याची काही? किंमत आहे का? विठाला आज हे बघा प्रत्येक अवयवाचा एक स्पेशालिस्ट डॉक्टर आहे. कोट्यावधीची प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे. मी विरोधात नाही त्यांच्या, मला उदाहरण द्यायचंय. कोट्यावधीची प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे, पण ज्यानं अवयव दिला त्यानं कधी तुम्हाला बिल दिलंय का हो? अरे लक्षात ठेवा, पण त्यानं बिल भरण्याची एक जागा दिली. कोणती? अरे वर्षातून 1 सप्ताह माझ्या नावानं तुमच्या गावात होणार आहे, तुम्ही न म्हणता तुमचं बिल तिथं जाऊन भरा. ज्यांचं ज्यांचं बिल राहिलं असेल आज दुसराच दिवस आहे, सकाळी भरून टाका. आणि ज्यानं इथं नाही भरलं त्याला हेडगेवारला भरावं लागतं, बजाजला भरावं लागेल, धूतला भरावं लागेल, MGMला भरावं लागतं. ज्याचा पैसा चांगल्या कामात जात नाही त्याचा दवाखान्यात आणि कोर्टात जात असतो. विठाला विठाला बिल भरण्याची एक जागा दिली. जेने हा जीव दिला दान, कोणतं बिल भरायचं? तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गाईल गुण तयाचे. त्याचं गुणगान गाणं म्हणजे त्याचं बिल भरणं आहे. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण.